तुम्ही जर नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर एक बेस्ट कार लॉन्च झाली आहे. मी बोलतोय नवीन ब्रीझा फेसलिफ्ट बद्दल. ब्रीझा ही गाडी आधीपासूनच लाखो लोकांची फेवरेट आहे. त्यात आता तब्बल 4 वर्षानंतर ब्रीझाला सगळ्यात मोठा अपडेट मिळालाय. नवीन ब्रीझा फेसलिफ्ट 2026 ही 24 जुलैला भारतात लॉन्च झाली. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जुन्या ब्रीझापेक्षा नवीन ब्रीझा ही जवळपास 1 लाख रुपयांनी स्वस्त आहे. जनरली फेसलिफ्ट वर्जन आला की कारच्या किमती काही हजारांनी किंवा लाखांनी वाढतात, पण यावेळी चित्र उलट दिसतंय. बरं, नवीन गाडीमध्ये फीचर्सही जास्त दिलेत. असं असतानाही किंमत कशी काय कमी झाली? नवीन ब्रीझा फेसलिफ्ट मध्ये काय काय फीचर्स मिळत आहेत, इंजिन ऑप्शन काय आहेत आणि कोणते व्हेरियंट्स आहेत, हे सगळी A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया डिझाईन पासून. नवीन ब्रीझाच्या शेपमध्ये कंपनीने बदल केलेला नाहीये. ब्रीझाचा मूळ बॉक्सी एसयूव्ही लुक कायम ठेवलाय, पण नवीन कार वेगळी दिसावी म्हणून बरेच बारीक सारीक बदल नक्कीच केलेत. सगळ्यात आधी बघूया फ्रंट प्रोफाईलकडे. कारच्या पुढच्या बाजूला आता पूर्णपणे रिडिझाईन केलेली फ्रंट ग्रिल पाहायला मिळते, जी कारला प्रीमियम असा लुक देते. फ्रंट बंपरवर डार्क क्रोम डिटेल्स दिलेत आणि फॉक्स किड प्लेटची डिझाईन देखील बदलली आहे. त्यामुळे कार समोरून अधिक अग्रेसिव्ह आणि बोल्ड दिसते. अर्थात काही जणांच्या मते पुढचा भाग आधीच्या ब्रीझामध्ये जास्त चांगला होता. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा. आधीसारखेच या कारमध्ये एल शेपचे सिग्नेचर एलईडी DRL आणि प्रोजेक्टेड हेडलॅम्प दिलेत. फक्त फॉग लॅम्पची जागा आता बदलून ती नवीन त्रिकोणी हाऊसिंग मध्ये सेट केली आहे. साइड प्रोफाईल बघितली तर सगळ्यात मोठा बदल म्हणजे नवीन डिझाईनचे 16 इंच अलॉय व्हील्स दिलेत. बाकी जाड ब्लॅक क्लॅडिंग, सिल्वर रूफ रेल्स, ब्लॅक आउट पिलर्स तसेच आहेत. मागच्या बाजूला सुद्धा फक्त बंपरमध्ये थोडाफार बदल केलाय, बाकी सगळं जवळपास सेमच आहे. कलरच्या बाबतीत म्हणाल तर आधीचे सगळे कलर ऑप्शन्स कायम ठेवण्यात आलेत. सोबतच विवेशियस ऑरेंज आणि लस्ट्रस बेज हे दोन नवीन कलर ऑप्शन देखील लॉन्च केलेत. इंटेरियर मध्ये मात्र भरपूर बदल केलेले दिसून येतील. सगळ्यात मोठा बदल म्हणजे नवीन 10.1 इंच मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, जी मारुती व्हिक्टोरियस मधून घेतली आहे. यासोबतच केबिन मध्ये 64 कलर अँबिएंट लाइटिंग, फ्रंट सीटसाठी व्हेंटिलेशन आणि एअर प्युरिफायर दिलाय. याशिवाय ऑटो डिमिंग IRVM, 6 स्पीकर, अक्रेमिस साऊंड सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हेड्सअप डिस्प्ले आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी हे सगळे फीचर्स आता ब्रीझामध्ये पाहायला मिळतात. सीट्स आता ब्राऊन लेदर अपहोल्स्ट्रीमध्ये आलेत. मागच्या सीट्सला विंग असणारे हेडरेस्ट दिलेत. डॅशबोर्ड आणि स्टिअरिंग व्हीलवरचा इन्सर्ट आता ग्लॉस ब्लॅक फिनिशमध्ये दिसतोय. सेफ्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवीन ब्रीझानं या सेगमेंटमध्ये चांगलीच बाजी मारली आहे. फ्रंट पार्किंग सेन्सर्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम हे नवीन फीचर्स आहेत. जुन्यातले स्टँडर्ड 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि 360 डिग्री कॅमेरा हे फीचर्स कायम ठेवण्यात आले. सोबतच लेवल 1 एडास मधले काही फीचर्स जसे की रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग आणि सेफ एक्झिट वॉर्निंग हे फीचर्स ठराविक टॉप व्हेरियंटमध्ये दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन ब्रीझाला भारत NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाले, जे या सेगमेंटमध्ये आणि तेही मारुती सुझुकीच्या गाडीला मिळणं खरंच मोठी गोष्ट आहे. आता आपण मेन विषयाकडे येऊया. इंजिन मध्ये काय बदललंय? नवीन ब्रीझामध्ये मारुतीने पहिल्यांदाच 1 लिटरचं टर्बो पेट्रोल इंजिन दिलंय, जे बूस्टर जेट म्हणून ओळखलं जातं आणि हे इंजिन मारुतीच्या फ्रॉन्क्स गाडीतून घेतलेलं आहे. हे इंजिन 110 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करतं. सोबत 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स दिलाय. पण या छोट्या आणि दमदार टर्बो इंजिनमुळे गाडी लोअर GST स्लॅबमध्ये बसते आणि त्यामुळेच नवीन ब्रीझाची किंमत जुन्या मॉडेलपेक्षा जवळपास 1 लाख रुपयांनी कमी झाली आहे. पण ज्यांना ब्रीझाचं जुनं इंजिन आवडत होतं त्यांचाही विचार कंपनीने केलाय. जुनं 1.5 लिटरचं नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन ही कंपनीने कायम ठेवलंय, जे 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सोबत अवेलेबल आहे. CNG प्रेमींसाठी देखील या फेसलिफ्टमध्ये मोठी अपडेट आहे. आता ब्रीझामध्ये फॅक्टरी फिटेड अंडरबॉडी ड्युअल सिलेंडर CNG किट दिलंय, जे मारुतीच्याच व्हिक्टोरियस या गाडीतून घेतलंय. अंडरबॉडी ड्युअल सिलेंडर किट असल्यामुळे गाडीच्या बूट स्पेसवर फारसा परिणाम होत नाही. CNG व्हेरियंटमध्ये देखील बऱ्यापैकी भरपूर मोठी अशी बूट स्पेस मिळते. मायलेजच्या बाबतीत बोलायचं झालं तर जुनं इंजिन जवळपास 21 किलोमीटरचं मायलेज देतंय. टर्बो इंजिन सुमारे 20 किलोमीटरचं मायलेज देतंय आणि CNG व्हेरियंट तब्बल 26.90 म्हणजे 27 किलोमीटरचं मायलेज देतं, असा कंपनीने क्लेम केलाय. व्हेरियंट्स आणि किमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवीन ब्रीझा फेसलिफ्टचे 4 मेन व्हेरियंट आहेत. बेस मॉडेल LXi आहे, त्यानंतर VXi, ZXi आणि टॉप मॉडेल ZXi प्लस आहे. यात मग पेट्रोल, CNG ऑप्शन आणि ऑटोमॅटिक मॅन्युअल ऑप्शन असं सगळं बघितलं तर एकूण 13 व्हेरियंट्स पाहायला मिळतात. बेस LXi व्हेरियंटमध्ये काही एक्सटिरियर फीचर्स जसे की DRL, फॉग लॅम्प, क्रोम ग्रिल आणि अलॉय व्हील्स दिलेले नाहीयेत. पण सेफ्टीच्या बाबतीत मात्र LXi कुठेही कमी पडत नाही, कारण 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि आयसोफिक्स माउंट्स हे बेस मॉडेलपासूनच स्टँडर्ड मिळतात.
आता सगळ्यात मेन मुद्दा किंमत. नवीन ब्रिझाच्या बेस मॉडेलची एक्स शोरूम किंमत फक्त 7.40 लाख रुपये आहे. जुन्या ब्रिझाच्या बेस मॉडेलची किंमत 8 लाखांपेक्षाही पुढे जात होती. म्हणजे जुन्यापेक्षा नवीन व्हेरियंट लाखभर रुपयांनी स्वस्त आहे. मारुतीने अजून तरी प्रत्येक व्हेरियंटची वेगवेगळ्या ट्रान्समिशनमध्ये किती किंमत असेल हे जाहीर केलेलं नाहीये. तरीही मॅन्युअल ट्रान्समिशनचं टॉप व्हेरियंट साधारणपणे 12 लाखांपर्यंत जाऊ शकतं आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या टॉप व्हेरियंटची किंमत 13 लाखांपासून सुरू होईल असा अंदाज आहे. पण एकूणच आकर्षक किंमत, मजबूत 5 स्टार सेफ्टी रेटिंग, दमदार टर्बो इंजिन आणि प्रीमियम फीचर्सची मोठी यादी पाहता ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सज्ज झाली असं म्हणायला हरकत नाही. या नवीन ब्रिझाच्या व्हेरियंटनुसार किमती जेव्हा लॉन्च होतील तेव्हा मी रील किंवा इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सांगेलच. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इन्स्टाला फॉलो केलं नसेल तर तेही करा आणि तुम्हाला ही अपडेटेड ब्रिझा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.